एका जंगलात एका रात्री एक पोपट एका झाडावर आपल्या घरट्यात बसलेलं असतं. त्या झाडाच्या बरोबर खाली 3 माकडं खेळत असतात. काही वेळाने त्या माकडांना तेथे आग पेटवण्याची इच्छा होते, म्हणून ते 3ही माकड जाऊन पालापाचोळा गोळा करून आणतात आणि मग ती आग पेटवायची कशी असा विचार त्यांच्यामध्ये केला जातो. मग त्यातील एक माकड म्हणतं की थोड्या अंतरावर इथे काजवे आहेत, ते आपण आणू आणि त्या पाल्यामध्ये टाकू, म्हणजे आग पेटवली जाईल. हे त्यांचं बोलणं तो वर बसलेला पोपट ऐकत असतो. म्हणून तो पोपट खाली येतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही हे चुकीचं करताय. ते काजवे आहेत, त्याच्यानी काय आग पेटवता येणार नाही. तुम्ही एक काम करा, 2 दगडं घ्या आणि ती एकमेकांवर घासा, त्याच्यानंतर तुम्हाला ती आग पेटवता येईल. पोपटाने मध्यस्थी केल्यामुळं त्या 3ही माकडांना खूप राग येतो आणि मग ते त्याला तिथनं हुसकावून लावतात. थोड्या वेळाने जाऊन ते तिथनं काजवं घेऊन येतात आणि ती पाल्यामध्ये टाकतात आणि त्याला फुंकर देऊ लागतात. आग काही पेटत नाही. हा सगळा प्रकार वर बसलेला पोपट बघत असतो. तो पुन्हा खाली येतो आणि त्यांना सांगतो की माकडदादा, तुम्ही हे चुकीचं करताय, त्याच्याने आग पेटणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून 3ही माकडांना खूप राग येतो आणि मग त्या पोपटाला ते पकडतात आणि जमिनीवर आपटतात. सांगायचं तात्पर्य एवढंच की मूर्खांना जास्त समजवण्याच्या भानगडीत पडू नका, त्यामुळे आपलं स्वतःचंच नुकसान होतं.